प्रसारित करत आहोत अर्थविशेष. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात कृषी अर्थव्यवस्थेच्या स्थितीविषयी. भारत हा कृषी प्रधान देश आहे. विशेषतः जागतिकीकरणानंतर भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजेच जीडीपी मधलं कृषी क्षेत्राचं योगदान हे 18% आसपास असलं तरी जवळपास 50% कामगार हे शेती क्षेत्रावर आपल्या रोजगारासाठी अवलंबून आहेत. साहजिकच 60% अधिक जनता ही कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. स्वाभाविकच कृषी अर्थव्यवस्थेचं भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचं स्थान आहे. अन्न सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दृष्टीनं सुद्धा कृषी क्षेत्र महत्वाचं आहे. मागच्या 2 वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये निसर्गनिर्मित संकटांनी थैमान घातल्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आपण पाहतो आहोत. तुलनात्मकदृष्ट्या पाहिलं तर भारतातील परिस्थिती काही अपवाद वगळता निश्चितच समाधानकारक आहे. मागील काही वर्षांपासून अन्नधान्याच्या उत्पादनात सातत्यानं विक्रमी वाढ होते आहे. विशेष करून तांदूळ आणि गहू या दैनंदिन वापराच्या अन्नधान्याचे साठे देशात चांगल्या संख्येनं उपलब्ध असल्यामुळे आणि देशातील सुमारे 80 कोटी जनतेला हे साठे मागील 1.5 वर्षांपासून मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे देखील गरीबातील गरीब नागरिक देखील आपली भूक भागवू शकला आहे. मात्र अन्नासाठी आयातीवर अवलंबून राहणाऱ्या गरीब देशांना पर्यायी कमी पोषक अन्नावर अवलंबून राहावं लागत आहे आणि इतर देशांना अन्न आयातीसाठी दामदुप्पट किंमत मोजावी लागत आहे. एकंदर पाहता साठवणुकीसाठी अन्न पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात गहू आणि मका आघाडीवर असून त्याच्या किमती चांगल्याच वाढल्यामुळे लवकरच तांदळाला देखील मागणी वाढण्याची चिन्ह आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या एवढ्या मागणीचा पुरवठा करायचा तर भारतासकट इतर प्रमुख उत्पादक देशांना जोरदार प्रयत्न करावे लागतील. भारतात सुद्धा यंदा 1113 लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज होता. मात्र मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने गेल्या 122 वर्षातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. याचा फटका गव्हाच्या पिकाला बसला. म्हणून सरकारनं देशांतर्गत गहू उत्पादनाचा अंदाज कमी करून 1050 कोटींवर आणला आहे. जागतिक बाजारातील मागणी विचारात घेता भारतानं 2021-22 या आर्थिक वर्षात 85 लाख टन गहू निर्यात केला होता. 2022-23 मध्ये 100 लाख टन गहू निर्यातीचं उद्दिष्टही ठेवण्यात आलं होतं. मात्र विपरीत हवामानामुळे देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्यास या अपेक्षा पूर्ण होणार नाहीतच, शिवाय दर सुद्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतातून गहू निर्यात वाढल्यामुळे अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकेल. यावर उपाय म्हणून सरकारनं गहू निर्यातीवर बंदी घातली आहे. निर्यातीसाठी 14 मे पूर्वी सौदे झालेला गहू निर्यात होऊ शकेल, तर इतर देशांना अन्न सुरक्षेसाठी केवळ सरकार निर्यात करेल असंही सरकारनं अधिसूचनेत म्हटलं आहे. तांदूळ, गहू अशा धान्य पिकांच्या बाबतीत जसे बदल होत आहेत तसेच ऊस, साखर अशा नगदी पिकांच्या आणि सोयाबीन आणि इतर खाद्यतेलांच्या आर्थिक गणितांमध्येही बदल झालेत. महाराष्ट्रात यंदा 136 लाख टन साखरेचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. मे महिना संपत आला तरी अजून अनेक बहुतांश कारखान्यांकडून ऊसाचं गाळप सुरूच आहे. राज्यात शिल्लक ऊसाचं प्रमाण प्रचंड असल्यानं मे महिन्याच्या अखेरपर्यंत गाळप सुरू राहण्याची चिन्ह आहेत. ऊस तोडणीसाठी 130 हार्वेस्टर ही ऊस तोडणी यंत्र वापरण्यात येत आहेत. संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे. राज्य सरकारनं शिल्लक ऊसाच्या गाळपासाठी वाहतूक आणि उतारा घट भरपाईसाठी अनुदान जाहीर केलं आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे संचालक ऊसाचं पूर्ण गाळप करण्यासाठी राजी झाल्याचं चित्र आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 15 एप्रिल 2022 पर्यंत राज्यात 126.48 लाख टन साखरेचं उत्पादन झालं.
गेल्या हंगामात याच कालावधीत 103.95 लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं. कृषी अर्थव्यवस्था ही हवामान, आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती, सरकारी धोरणं अशा गोष्टींवर अवलंबून असते. आवश्यकतेपेक्षा अधिक उत्पादन झालं तर भाव पडतात आणि कमी झालं तर उत्पादन खर्च वाढतो. अशा अवस्थेत शेतकरी अडकतो. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप या क्षेत्रात आवश्यक होऊन बसला आहे. शिवाय कृषी अर्थव्यवस्थेचा ग्राहक आणि त्यामुळे किमतीवर नियंत्रण हा सुद्धा कृषी अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक बनतो. ग्राहकाभिमुख धोरण ठेवलं तर शेतकऱ्यांचा फायदा मर्यादित राहतो आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर महागाई आ वासून उभी राहते. या कात्रीत सरकार सुद्धा अडकतं आहे. या स्थितीवर भाष्य करताना कृषी अर्थतज्ञ आनंद गाडे म्हणाले, मान्सूनच्या सरासरी अंदाजाने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. खरीपाच्या नियोजनात सध्या शेतकरी आहे, मात्र याकरिताच्या पैशांची जुळवाजुळव, बियाणे खतांचे नियोजन, मशागतींचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. कोणते पीक नक्की घ्यावं तो काही अंशी द्विधा स्थितीत आहे. दर चांगले असल्यामुळे कापसाकडे ओढा राहण्याची शक्यता आहे, मात्र बोंडअळीची नुकसान पातळी वाढल्याने याबाबत निर्णय घेणे त्याला अडचणीचे आहे. दुसरीकडे सोयाबीन पीक घ्यावे तर केंद्र सरकारने नुकताच सोया आणि सूर्यफूल तेल वर्षभर आयातीचा निर्णय घेतल्याने दराबाबतही साशंकता त्याच्या मनामध्ये आहे. सरकारी धोरण आणि पीक नियोजन यांचा ताळमेळ गेल्या काही वर्षांपासून बसत नाही. नेमकी पेरणी काळात कापूस खाद्यतेल आयातीचा केंद्र सरकारचा निर्णय झाल्याने दरामध्ये घसरण दिसून येत आहे. अशातच आज केंद्र सरकारकडून साखर निर्यात बंदीही जाहीर केली. यंदा 90 लाख टन साखर निर्यातीची उद्दिष्ट होते, त्यापैकी 75 लाख टन साखर निर्यातही झाली तर 10 लाख टन साखर पाईपलाईनमध्ये आहे. यंदा साखरेचे उत्पादन आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर म्हणजे 135 लाख टन उत्पादन होणार आहे. अशातच निर्यात बंदीचा निर्णय साखर दराला काही अंशी घसरणीचाही ठरला आहे. यंदा निर्यात उद्दिष्टही सरकारने वाढवले होते, मात्र आता साखर कारखान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाऊस लांबल्यामुळे गेल्या वर्षी रब्बीत शेतकऱ्यांचा ओढा हा हरभरा पिकाकडे जास्त दिसून आला. बाजारात भाव कमी असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांनी यंदा पसंती दिली होती, मात्र काल तीही अचानक थांबविण्यात आली. राज्य सरकारकडे यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. खरीप पिकांकरिता पैशाची जुळवाजुळव हरभरा विक्रीतून करण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांना याचा दणका बसला आहे. दुसरीकडे रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या गव्हाने शेतकऱ्यांना यंदा चांगलीच आशा दाखवली होती. केंद्र सरकारने गहू निर्यातीस मान्यता दिली, मात्र तीही अचानक या आठवड्यात बंद करण्यात आली. यामुळे व्यापारी वर्ग आणि निर्यातदार मोठे नाराज झाले. सुमारे 21 लाख टन गहू या निर्णयामुळे अडकून पडला. दरावरही 50 ते 200 रुपये प्रति क्विंटलच्या मागे फरक पडलेला आहे. कोरोना काळात 2 वर्षांचं दूध उद्योजकांचं प्रचंड नुकसान सोसल्यानंतर यंदा चांगली मागणी राहिल्याने एक आशा निर्माण झाली होती. डेअरी उद्योगाने शेतकऱ्यांना 35 रुपयांपर्यंत दर या उन्हाळ्यात दिला, मात्र गेल्या 2 दिवसांपासून त्यातही 2 रुपयांची घट करण्यात आली. एकूणच महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्यावसायिक पीक असलेल्या कापूस, सोयाबीन, ऊस, गहू, हरभरा आदी पिके आणि दुधाचे अर्थकारण शेतकऱ्यांच्या पातळीवर अडचणीत आले. कांदा पिकाची गोष्ट नवीन आहे. कांद्यानेही शेतकऱ्यांना सध्या तरी चिंतेत टाकले. 1000 रुपयांच्या वर कमाल दर हा जातच नाहीये. यामुळे खरीप नियोजनात सध्या तरी कांद्याच्या पैशांचा उपयोग होत नाही. कांदा हा साठवणुकीच्याच पातळीवर शेतकऱ्यांकडे सध्या आहे. अशातच वाढत्या उष्णतेने त्यातही नुकसान मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे. दुसरीकडे यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगलाच महागला आहे. बियाणे, खते, यंत्रमशागती आणि मजुरीचे दरही 20 ते 50% वाढल्याने यंदाच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होणार आहे. केवळ पावसाचाच तो काय यावर्षी दिलासा असेल असे आशा शेतकऱ्यांच्या पातळीवर आहे. तरीही पावसाचे समान वितरण असले तरच पिकांना फायदा होणार आहे. अशा कोंडीत पिकांसाठीच्या गुंतवणुकीबाबत त्याला महत्त्वाचा निर्णय घेणं अपरिहार्य आहे. याकरिता यंदा शेतकऱ्यांचा चांगलाच कस लागणार आहे. केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी तारेवरची कसरत करत आहे. अशातच अफगाणिस्तान, श्रीलंका यासारख्या देशांनाही मानवतेच्या मुद्द्यावर गहू तर अन्नधान्य पुरवण्याची कसरत सरकारला करावी लागत आहे. याशिवाय देशांतर्गत अन्नधान्य टंचाईवरही त्यांना लक्ष द्यावे लागत आहे. युक्रेन रशिया युद्धामुळे भारताला सूर्यफूल तेल, रासायनिक खतांचा तुटवडा आधी भासतोय. अशातच केंद्र सरकारला या दृष्टीने समतोल निर्णयांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मान्सून आधारित पीक नियोजन असल्यामुळे मान्सूनही निर्धारित वेळेच्या
सद्यस्थितीनुसार 2 ते 3 दिवस मागे चालू लागलाय. तसा तो सरासरीच्या तुलनेमध्ये योग्य पातळीवर असला तरीही अंदाजाच्या तुलनेत तो मागे आहे. यंदा जवळपास 146.85 लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. त्यात कापूस 42 लाख हेक्टर आणि सोयाबीन 46 लाख हेक्टरवर होईल असा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे. 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदाचा हंगाम खरीपासाठी कसा राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले. भारत आता खरीप हंगामाच्या तोंडावर उभा असून मागील वर्षी विक्रमी $6 अब्ज इतकी तांदूळ निर्यात केल्यामुळे भात पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकेल आणि या हंगामात विक्रमी भाव मिळाल्यामुळे कापूस आणि सोयाबीन बरोबरच तूर, उडीद सुद्धा स्पर्धेत असेल. मान्सूनचं आगमन लवकर झालं तर जेमतेम 3 आठवड्यांवर पेरणी येऊन ठेपली असल्याचं चित्र पाहायला मिळेल. एकंदर स्थिती पाहता परत एकदा हंगामातील उत्पादन बंपर होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे एक आशादायी चित्र निर्माण झालं आहे. कृषी अर्थव्यवस्थेत वाढ झाली तर त्यातून इतर औद्योगिक क्षेत्रातली मागणी वाढते आणि त्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा भरघोस वाढ होते. त्यामुळे मोसमी पावसाच्या आगमनाकडे आणि वितरणाकडे केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वच औद्योगिक क्षेत्र लक्ष ठेवून असतं. यंदाही मोसमी पाऊस बळीराजाच्या अपेक्षेप्रमाणे पडावा आणि त्यातून अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळावी अशीच सर्वांची अपेक्षा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती विवेक वानखेडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन भक्ती सोनटक्के.